सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. प्रजासत्ताक दिनी राज्यात कोळी महादेव, मल्हार, टोकरे, ढोरकोळी जमातीचे अर्धनग्न उपोषण आंदोलन. राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी व ढोरकोळी या जमातींच्या जात व जात वैधता प्रमाणपत्राचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी येत्या प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात एकदिवसीय अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन राज्यातील सर्व तहसील कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर होणार असल्याची माहिती आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी जमाती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ सुरवसे व प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे पुढे आमरण अन्नत्याग उपोषणात रूपांतर झाले होते. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने अधिवेशन संपल्यानंतर मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले होते. मात्र त्या आश्वासनाची अद्यापही कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. उलट 10 डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दिनांक 14 डिसेंबर रोजी पोलिसांनी बळाचा वापर करून मोडीत काढले. या घटनेचा संपूर्ण राज्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून लोकशाही व संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या या कारवाईमुळे कोळी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांच्या नोकरीच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली असली तरी अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 26 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अर्धनग्न उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. शासनाने तातडीने बैठक घेऊन कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या प्रश्नावर सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात आमरण उपोषणस्थळी करण्यात आलेल्या अन्यायी बळाच्या वापराचा निषेध तसेच संविधानिक मार्गाने करण्यात येत असलेल्या मागण्यांची दखल न घेतल्याबद्दलचा निषेध म्हणून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन 21 जानेवारी 2026 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचे प्रेरणास्थान मानले जाणारे श्री सूरज खडाखडे, श्री सुदाम होम कोंबडे, श्री माशाप्पा कोळी, श्री बोलाप्पा कोळी, श्री एम.टी. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या सर्व बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पूनम गेट सोलापूर येथे होणाऱ्या निषेध आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.